हॅलो नमस्कार मंडळी. आज छान भजीचा बेत होता. त्याआधी आज संध्याकाळी ऑफिसवरून आल्यावर छान निवांत थोडा वेळ बसले. नंतर सुरुवात केली रूम आवरण्यापासून. आता अद्विकमुळे आईने दिवसभर कितीही आवरलं ना तरी त्याचा नकाशा बदललाच जातो. हा स्टँडसुद्धा खूप धोक्याचा वाटतो, कारण अद्विकनं ह्याच्यावरचे कपडे ओढतो आणि ओढता ओढताना तो एक दिवस हा स्टँडसुद्धा अंगावर घेईल. आता अशी मध्ये मध्ये त्याची लुडबुड चालू होती आणि मला घालायच्या होत्या कपड्यांच्या घड्या. आता कपड्यांच्या घड्या तर त्याने मला शांतपणे घालून दिल्या, कारण बाजूला त्याने ना त्याचा वेगळाच पसारा काढून ठेवलेला. आता हे सगळं आवरायला मी गेले आणि मला ना ह्याच्यामध्ये ना अद्विकच्या ज्या मी फर्स्ट टाईम मनगुटल्या घातलेल्या त्या होत्या आणि हे सगळं ना मी खूप जपून ठेवले, कारण तो मोठा झाल्यावर किंवा आपल्यालासुद्धा नंतर बघायला हे किती छान वाटेल ना. सो ते सगळं आवरलं आणि त्यानंतर मग किचनमध्ये आले आणि किचनमध्ये खूप मोठा सीन झाला. आता मी किचनमध्ये काम करत होते आणि अद्विक ना नेहमीप्रमाणे ट्रॉलीजमधली भांडी काढून खेळत होता. आता तो नेहमी एक गोष्ट काढतो ठेवतो तसं तो खेळत होता, म्हणून मी सुद्धा माझं काम करत होते आणि अचानकपणे ना हा चिमटा त्याने घेतला आणि त्याच्या ना पायावर तो सडनली पडला आणि तो एवढ्या जोरात ओरडला. आणि हे एवढं सडन झालं ना, म्हणजे बेबीसोबत खरंच हे इन्सिडेंट खूप पटकन होतात आणि इव्हनसुद्धा एवढं लक्ष देऊनसुद्धा आपण ते थांबू नाही शकत. हे सुद्धा तिथेच होते, पण असे इन्सिडेंट ना फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये होतात आणि आपण त्यांना खरंच नाही थांबू शकत. त्याला ऑइंटमेंट वगैरे लावलं, त्यानंतर जेवणाच्या तयारीला लागलो. त्यानंतर तो शांत झाला, त्याला दुखायचं कमी झालेलं. सो भजी दिलेली ते तो खात होता आणि पूर्ण दिवस ना अद्विकची आता अशीच मस्ती चालू असते. आता आई बाबा दिवसभर त्याला किती सांभाळतात ते त्यांचं त्यांनाच माहिती. त्यानंतर मग आम्हीसुद्धा सगळ्यांनी जेवण करून घेतलं आणि जेवण केल्यानंतर जे रात्रीचं रुटीन असतं क्लिनिंग म्हणा ते सगळं चालू झालं. आईने भांडी घासली, मी तोपर्यंत लादी वगैरे स्वच्छ केली. बेडरूममध्ये जे कपडे वगैरे वाळत घालायचे होते ते घातले. त्यानंतर मग लास्ट फेस वॉश केला आणि छान मॉइश्चरायझर लावला, कारण माझी स्किन ॲज युजल खूप ड्राय आहे, मी नेहमी सांगते. त्याच्यामुळे मॉइश्चरायझर मी नाही स्किप करत. सो चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.